एखाद्या व्हीआयपीच्या ऍक्सिडेंट बद्दल इन्व्हेस्टिगेशन केलं जात असेल, नाही तर कुठल्याही ऍक्सिडेंट बद्दल आणि खास करून विमानाच्या बद्दल, तर त्याच्यात कुठेतरी डोळ्यात तेल घालून त्या एजन्सीली नाही तर इन्व्हेस्टिगेशनची जी कुठली बॉडी आहे त्याली डोळ्यात तेल घालून इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत असते. कारण मीडियाचं लक्ष आहे, लोकांचं लक्ष आहे, मोठ्या नेत्यांचं लक्ष आहे. आम्ही प्रेझेंटेशनच्या मदतीने अनेक चुका लोकांसमोर त्या डीजीसीए बद्दल आणि व्हीएसआर कंपनीबद्दल आणलेल्या आहेत. आमची अपेक्षा होती की हा रिपोर्ट बनवत असताना घाई गडबडीने न करता, कारण अख्खा महिना या रिपोर्टसाठी घेतला, त्यात चुका होऊ नये अशी आमची अपेक्षा होती. पण सुरुवातीला जर आपण बघितलं तर बारामतीला जिल्हा करून टाकला ह्यांनी. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणा टायपिंग एररला काय फरक जातो? एक तर इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याच्यामध्ये कुठेही काही चुकलं नाही पाहिजे, ही भूमिका नाही तर ही जबाबदारी त्या त्या लोकांची, त्या अधिकाऱ्यांची आहे. पण इथं जिल्हा चुकवलाय आणि त्याच्यानंतर बारामती म्युन्सिपल महानगरपालिका अशी त्यांनी तिथं दाखवले जी नाहीये. म्हणजे या टायपोग्राफिकल एरर हे जे झाले त्याच्यावरनं एआयबी किती सिरियस आहे या रिपोर्ट बद्दल हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एअरक्राफ्ट वॉज ऑब्झर्व टू हॅव बँक टुवर्ड द राईट, म्हणजे राईट साईडला बँक झालं होतं. म्हणजे जे पंखा असतो लेफ्ट साईडचा पंखा जर खाली असेल तर त्याला आपण लेफ्ट बँक बनतो. त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर सिद्ध होतं राईट बँक नव्हतं झालं, लेफ्ट बँक झालं होतं आणि ते लेफ्ट साईडला धावपट्टीचा पडलं होतं. तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे या रिपोर्टमध्येच बेसिक जी गोष्ट आहे, गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं तर डोक्याला लागली का पोटात लागली, खरं कुठं लागली, जर डोक्यात असेल तर इथं सांगण्यात आले की छातीत लागली. मग इथं बेसिकच जे ऑब्झर्वेशन आहे ते या रिपोर्टरचं नाही तर सॉरी त्या एआयबी या संस्थेचं चुकलंय या रिपोर्टमध्ये, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पुढं त्याच्यानंतर इथं रिपोर्टमध्ये तुम्ही बघितलं असेल चर्चा एका झाडाची आहे. रिपोर्टमध्ये झाडे सांगितलेत, म्हणजे ट्रीज सांगितलेत. आता ह्याच्यामध्ये अशी कुठली झाडं होती तिथे की ज्याच्यावर हे विमान ज्या झाडांना धडकून, झाडांना एक झाड नाही अनेक झाडांना धडकून हे खाली त्या ठिकाणी पडलं. तर याच्यामध्ये आम्ही थोडंसं बघितलं या बाजूला जिथं हे विमान इथं पडलं होतं तर इथं कुठंच तिथं झाड दिसत नाही, हे झुडूप आहे. पण या झुडपाला काही विमान तिथं टच सुद्धा झालं नव्हतं. त्यानंतर हे तुम्हाला दिसलं, पुढे घ्या पुढे घ्या. आता हे माऊली रायते म्हणून लोकल चांगले तिथले पत्रकार आहे, त्यांनी अख्खा रिपोर्ट आहे, मोठा आहे, 28 जानेवारी तुमचा घेणार नाही. पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ आम्ही काढलाय. तिथे हे झुडपं सोडली पण ही झुडपाची हाईट आणि विमान पडल्याची हाईट ही मॅच त्या ठिकाणी कुठंच होत नाही. त्यामुळे रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं इथंच या एआयबीचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे. मग रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठेतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची, असा कुठेतरी केवळवाना प्रयत्न एआयबी कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढे पुढे आता दुसरं तिथं असणाऱ्या काही लोकांशी बोलल्यानंतर हे खरं खोटं हे इन्व्हेस्टिगेशन, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीआयडीला विचारावं लागेल, नाही तर सीआयबीला. काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ऍक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती असं लोकांचं मत आहे. ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे. हे त्या सीआयडी आणि सीबीआयने करावं, याच्यात थोडंसं लक्ष घालावं असं आमचं मत आहे. आता ह्याच्यामध्ये 2023 ला जो मुंबईला ऍक्सिडेंट झाला होता लेअर जेटचा, ते सुद्धा व्हीएसआर कंपनीचं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये श्री के रामचंद्रन असिस्टंट डायरेक्टर हे लिहिलं होतं आणि मग त्यानंतर इन्व्हेस्टिगेटर कोण आहे तर हे लिहिलं. हे झालं 23चं. मग आता कालचा जो अजितदादांचा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये कुठल्या इन्व्हेस्टिगेटरचं नाव लिहिलंय का, तर नाव लिहिलेलं नाही. कदाचित इन्व्हेस्टिगेटरच घाबरले असतील. याच्यात मॅन्युप्युलेशन, कागदपत्राची हेराफेरी आणि याच्यामध्ये इतक्या गोष्टी होणार आहे तर नावच देऊ नका, म्हणजे उद्या जाऊन कुणी त्या लोकांवर आक्षेप घेणार नाही, अशी कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी. त्यामुळे आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या 23च्या इन्व्हेस्टिगेटर रिपोर्टमध्ये एआयबीचा जो आहे, जो 23च्या ऍक्सिडेंटचा आहे, अजितदादांच्या बाबतीत अशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन टीमचं नाव हे कुठूनही त्या ठिकाणी आलेलं राहिलं नाही. आणि आम्हाला जे कळालं 23ला जो ऍक्सिडेंट झाला होता विके सिंकली स्वतःच्या प्रायव्हेटच्या ट्रकमध्ये, सगळं जे 23चं जे विमान आहे जे मुंबईत पडलं होतं, ब्लॅक बॉक्स पासून सगळं हे स्वतः हाताळून दिल्लीला नेलं होतं असं आम्हाला तिथं कळालेलं आहे. त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन टीम का नाही असा एक खूप मोठा प्रश्न आम्हा सगळ्यांना आहे. आणि हा भेदभाव
दादांच्या बाबतीतच का तिथं केला जातो, ही शंका नाहीतर ही भावना आमच्या सगळ्यांची आहे. आता पूर्वी लेज 45